भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सत्ताधाऱ्यांचे कपडे आणि चप्पल जनतेच्या करातून येतात या विधानावर काँग्रेस आक्रमक झाली असून चिखलीमध्ये राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारो आंदोलन करण्यात आले। पाहूया सविस्तर रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या एका विधानाने संतापाची लाट उसळली आहे। लोणीकर यांनी सार्वजनिक मंचावर केलेल्या वादग्रस्त विधानात लोकांच्या अंगावरील कपडे चप्पल आमच्या सरकारची आहेत आणि लाडक्या बहिणींना आम्ही पगार देतो असे वक्तव्य केल्याने शेतकरी आणि महिलांचा अपमान झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। या विधानाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहरात जोडेमारो आंदोलन करण्यात आले। बोंद्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करताना म्हटलंय की जनतेने भरलेल्या करातूनच सत्ताधाऱ्यांच्या अंगावरील कपडे, गाडी, डिझेल आणि आमदारकी चालते आणि आता हेच कपडे फाडण्याची वेळ आली आहे। जर भाजप नेते अशाच प्रकारची बेताल वक्तव्य करत राहिले तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनात असंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनात जोडे दाखवून घोषणा देत भाजपा विरोधात जोरदार आवाज उठवण्यात आलाय। भाजपाचे आमदार बबन लोणीकर यांनी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना, सगळ्यांना, जनतेला उद्देशून सांगितलं की तुमच्या अंगातले जे कपडे आहेत ते मोदीमुळे आहेत, तुमच्या अंगातले चड्डी जी आहे ती आमच्यामुळे आहे, तुमच्या आई बहिणींच्या अंगावरची साडी जी आहे ती मोदीमुळे आणि भाजपमुळे आहे। अशा पद्धतीने तुमच्या चप्पल पासून तर तुम्ही खात असलेल्या प्रत्येक वस्तू जी आहे ती मोदीमुळे आणि भाजपमुळे, अशा पद्धतीचं अत्यंत नीच प्रकारचं वक्तव्य केलं। हे वक्तव्य जे आहे हे बबन लोणीकरांनी जे केलं ते त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे आणि त्या माजातून हे केलेलं आहे। ते विसरले की हा जो पैसा सरकारकडे आहे तो सर्वसामान्यांच्या टॅक्स मधून पैसा येतो। हे जे सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब, कष्टकऱ्यांपासून प्रत्येक जण जो टॅक्स भरतो हाच टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा होतो आणि त्यातूनच सरकार सर्वसामान्यांसाठी योजना राबवतं। मोदीच्या घरचे किंवा भाजपच्या घरचे हे पैसे नाही आहेत, हे बबन लोणीकर विसरले। बबन लोणीकर हे देखील विसरले की हे जे सत्तेत बसलेले हे सर्वसामान्यांच्या मतामुळे सत्तेत बसलेले, सर्वसामान्य यांच्यामुळे नाहीयेत। मोदी आणि भाजप जे सत्तेत आहे ती सर्वसामान्यांमुळे, हे ते विसरले। सत्तेत गेल्यावर सत्तेचा माज त्यांना चढलाय आणि त्यामुळे लोकांच्या संदर्भात, जनतेच्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य त्यांनी केलंय। आज चिखली काँग्रेसच्या वतीने याचा निषेध होतोय। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरामध्ये या वक्तव्याचा निषेध होत जोडे मारो आंदोलन यांच्या विरोधात इथं राबवण्यात येते। यांना यांची जागा दिसली पाहिजे, यांना परिस्थिती समजली पाहिजे आणि त्यामुळे जोडे मारो आंदोलन करण्यात येते आणि तरी देखील यांना अकला आल्या नाही। तर यापुढे जाऊन आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारल्या जातात, उद्या सर्वसामान्य माणूस, भाजपाचा कोणी कार्यकर्ता किंवा एखादा नेता, पदाधिकारी जर रस्त्यावर फिरताना दिसला तर त्याला देखील जोड्याने खरोखर मारल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी विरोधी भाजपा सरकारचं, शेतकरी विरोधी भाजपा सरकारचं। राजकारणात मर्यादा ओलांडली गेली की जनतेचा रोष फुटतोच आणि चिखलीत काँग्रेसने त्यालाच प्रत्यय दिला आहे। बबनराव लोणीकर यांच्या विधानावरून पेटलेला हा वादवर भाजप काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचं ठरेल।